हॅलो विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट बँकिंग मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 11 पेक्षा अधिक वर्षापासून क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हे दोनही विषय घेतो. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आता आपली एसबीआय क्लरिकलची एक्झाम खूप जवळ आलेली आहे. खूप जवळ म्हणजे 21 करेक्ट 20, 21 आणि 27 सप्टेंबरला आपली ही एक्झाम होणार आहे. आणि त्यासाठी आपण आतापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून 18 पीवायक्यूज घेतले 2024 पासून ते 2022 पर्यंत. होप सो ते जर काही लोकांनी बघितले नसेल तर ते नक्कीच बघा, म्हणजे या दिवशी येणाऱ्या पेपरला त्या पीवायक्यूज मधून कशा पद्धतीचे क्वेश्चन्स येईल आणि ते क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे आहे याची त्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला प्रचिती येईल. विद्यार्थी मित्रांनो, तर मी मकरंद आंबटकर विद्यार्थी मित्रांनो आज घेऊन आलेलो आहे एक स्ट्रॅटेजी सेशन की हा जो पेपर आहे या पेपरमध्ये जे 35 क्वेश्चन आपल्या अंकगणिताचे येणार आहे ते कसे सॉल्व्ह करायचे आहे. कारण मला माहिती आहे सगळ्यात कमी अटेम्प्ट होणारा जो पार्ट आहे म्हणजे 20 मिनिटांमध्ये 35 क्वेश्चन तो क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचा आहे. आणि बरेच लोकांना ह्या पार्टची भीती सुद्धा असते. करेक्ट ना? बरोबर बोललोय ना मी? ठीक आहे, सगळ्यांसाठी हे लागू नाही पडत, पण 95% लोकांसाठी क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचे जे नंबर ऑफ अटेम्प्ट्स आहे ते फार कमी होते. आणि हे अटेम्प्ट्स वाढवावं आणि ज्या पद्धतीने तुम्ही तयारी केलेली आहे तर आजच्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला एवढं क्लिअर होईल की आपला जसा अभ्यास आहे त्यानुसार आपण कशी क्वेश्चन्स म्हणजे पिकिंग केले पाहिजे आणि कशी क्वेश्चन्सची स्किपिंग केली पाहिजे हे तुम्हाला माहित पडणार आहे. तर चला सुरू करूया, जास्त वेळ घेणार नाही. सेशन आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि डेली माझं या चॅनलवर 6 वाजता सेशन असते ते बघायला सुद्धा विसरू नका. सोमवार ते शुक्रवार डेली मी लाईव्ह येतो. करेक्ट गाईज? चला, आणि काही तुम्हाला अडचण असेल तर स्पेशली हा नंबर मी माझा म्हणजे मकरंद सरांचा तुमच्या सेवेसाठी. तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉल करा, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले जाईल. जर कधी कॉल उचलला नाही गेला तर तेव्हा समजायचं की सरांचं सेशन सुरू असेल आणि त्याच्यानंतर लगेच तुम्हाला ह्या नंबरवरून कॉल बॅक सुद्धा केलेला जाईल गाईज. तर चला सुरू करूया आजचं स्ट्रॅटेजी सेशन. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की 35 क्वेश्चन्स इज देअर गाईज. ठीक आहे, आता तुम्ही बघितलं असाल की या 35 प्रश्नाच्या क्वांट मध्ये कोणते कोणते प्रश्न येतात. म्हणजे नेहमी असेच क्वेश्चन येतं का? हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एक प्रश्न येत असेल की हाच पॅटर्न असेल काय? तर या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आता भेटतं. आता बघा, या 35 प्रश्नांचं जर आपण बायफर्गेशन केलं प्रॉपर पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तर 10 ते 15 क्वेश्चन तुम्हाला सिम्प्लिफिकेशन आणि अप्रॉक्सिमेशन वर भेटेल. सिम्प्लिफिकेशन वर आता बघा, मी अप्रॉक्सिमेशन हा शब्द वापरतोय पण कदाचित कधी अप्रॉक्सिमेशनचे क्वेश्चन येणारही नाही. करेक्ट? पण लिहिताना मी तुम्हाला इथे सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन लिहितोय. आता बघा, ऑप्शन मध्ये हे जे 5 क्वेश्चन्स मी लिहिलेले आहेत कधी तुम्हाला नंबर सिरीज भेटेल किंवा कधी तुम्हाला रॉंग नंबर सिरीज भेटेल. ठीक आहे, म्हणजे आता बघा शिफ्ट नुसार कसं व्हॅरी होतं ते पण तुम्हाला सांगतोय. त्यानंतर आता डीआय चे प्रश्न, बरेच लोकांच्या डोक्यात हा प्रश्न फिरतो की डीआय, तर डीआय चे इथे जवळजवळ 10 प्रश्न पकडा. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काय? 2 डीआय, इच डीआय कॅरी 5 क्वेश्चन्स, इजंट इट गाईज? सो डाटा इंटरप्रिटेशन ज्याला आपण डीआय म्हणतो. पण याच्यात आता बघा कधी तुम्हाला एक कॅसलेट भेटेल. ठीक आहे, कधी तुम्हाला कॅसलेट भेटेल, कधी तुम्हाला टॅब्युलेटेड, बार ग्राफ, पाय चार्ट, लाईन ग्राफ, बरोबर आहे, या पद्धतीचा डीआय प्युअरली भेटेल. ठीक आहे, त्यानंतर गाईस आता बघा हे जे 5 क्वेश्चन आता पुढचे जे मी लिहितोय क्वाड्रॅटिकचे हा ऑप्शनल असतो. ठीक आहे, आता प्रत्येक वेळेस पोरांना असं वाटतं की प्रिव्हियस जे सेशन आहे, प्रिव्हियस जो पेपर होतो आपला म्हणजे जसा फर्स्ट शिफ्ट आहे तुमचा सेकंड शिफ्ट मध्ये आहे, तर पोरं काय करतात फर्स्ट शिफ्टचं अनालिसिस करून जातात आणि फर्स्ट शिफ्ट मध्ये कदाचित जर क्वाड्रॅटिक आला असेल मग आपण डोक्यात तेच ठेवतो, अरे 5 क्वेश्चन क्वाड्रॅटिक वर येणार आहे. नॉट लाईक दॅट गाईस, दिमाग से हटा दो. क्वाड्रॅटिक कधी दिसेल कधी नाही दिसत, हा ऑप्शनल म्हणतो आहे मी. ठीक आहे, गरजेचं नाही की हा प्रत्येक वेळेस दिसेलच. जर तुम्ही माझे सेशन बघितले असाल मागचे 2024 पासून ते जे आता आपण सिरीज चालवतोय 22, उद्या त्यातला लास्ट सेशन आपला असणार आहे, म्हणजे उद्याचा म्हणजे आजचा. ठीक आहे, लास्ट सेशन जो असणार आहे आपला संध्याकाळी. ठीक आहे, तर तो सेशन जेव्हा तुम्ही बघाल गाईज तेव्हा तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येईल की जे मी इथे बोललो आहे ते सगळं तुम्हाला तिथे दिसेल आहे. आणि त्याच पद्धतीचा पेपर हा जो 20 तारीख जे आपण म्हटलं 20, 21 आणि 27 तसाच पेपर तुम्हाला तिथे दिसेल. करेक्ट आहे?
डिफिकल्टी लेवल कशी राहील हे सुद्धा आपण बघून घेऊ. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल तुम्ही तर अंतर्यामी आहे सर, बापरे तुम्ही एवढं परफेक्ट कसं सांगता. हा एक आपला अनालिसिस आहे गाईस. याच्यातल्या 90% पर्यंत तुम्हाला करेक्ट राहील, 10% प्लस मायनस होईल. ठीक आहे. तर त्यासाठी माफ कराल मला. सो नाऊ सी, आता बघा याच्यात किती क्वेश्चन झाले, 15 5 20 10 25 आणि 5 किती झाले 30. आता तुम्ही म्हणाल 5 मार्काचे सर हे येईल का वर्ड प्रॉब्लेम, पण मी तुम्हाला इथे काय म्हणलं, हा ऑप्शन म्हटलं म्हणजे कमीत कमी 10 वर्ड प्रॉब्लेम येईल. यू गॉट माय पॉइंट गाईज. आता बघा हा पेपर फ्लिपिंग कसा होतो. आता याच्यात कधी कधी 15 क्वेश्चन असतात पहिली शिफ्ट जर म्हटलं, हा जर तिसऱ्या आणि चौथ्या शिफ्ट मध्ये गेला तर सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन्स कमी होऊन जाईल, म्हणजे जवळपास तुम्हाला 10 क्वेश्चन दिसेल. त्याच पद्धतीने नंबर सिरीज दिसणार, पण जेव्हा तुम्ही शेवटच्या सिरीज पर्यंत जाल, शेवटच्या शिफ्ट पर्यंत जाल तर तुम्हाला तिथे रॉंग नंबर सिरीज दिसेल. जसं आता मी मकरंद पहिल्या शिफ्टला चाललो, मला नंबर सिरीज दिसली, मस्त आनंदित. दुसऱ्या शिफ्टला नंबर सिरीज दिसली, तिसऱ्या शिफ्टला नंबर सिरीज दिसली, चौथ्या शिफ्टला संदेश नावाचा पोरगा गेला पेपर द्यायला, बापरे 3 शिफ्ट में भाई नंबर सीरीज आया, चौथे शिफ्ट में भी नंबर सीरीज देऊन दिली रॉंग नंबर सीरीज. झालं तिथं मूड ऑफ. मूड ऑफ करणे का नाही. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपल्याला सगळेच प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, हाच माइंड सेटअप घेऊन जायचा आहे गाईज, लक्षात ठेवा. कारण तुम्ही जर नंबर सिरीज जर केली आणि तिथं रॉंग नंबर सिरीज जर आली तर मग काय करणार तुम्ही. म्हणून नेहमी लक्षात ठेवा की पेपर ह्या पद्धतीचाही असू शकतो. गरजेचं नाही की 4th शिफ्ट मध्ये पहिल्या शिफ्ट मध्ये देऊन देईल, बाकी शिफ्ट मध्ये इझी करेल. वो दिमाग के साथ खेल सकता है एग्जामिनर गाइस. ठीक आहे. आणि आता बघा हा या पद्धतीने तुमच्या पूर्ण 35 मार्कामध्ये हा पूर्ण तुम्हाला पार्ट दिसेल आहे गाइस, बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणाल की सर आता 35 क्वेश्चन आहे तर पहिल्या क्वेश्चन पासून क्वेश्चन सुरू करायचा का. आन्सर इज नो. आन्सर इज नो गाइस. का आन्सर इज नो. मला सांगा, प्रत्येकाचा स्ट्रॉंग पॉइंट आणि प्रत्येकाचा वीक पॉइंट हा वेगवेगळा असू शकतो, बरोबर आहे. मग माझं कसं म्हणणं आहे, जर मला वर्ड प्रॉब्लेम खूप फास्ट मध्ये येत असेल, पाहिल्याबरोबरच खूप कमी लोक राहते, 5% लोक वर्ड प्रॉब्लेम ज्यांचं फास्ट मध्ये, कदाचित मी चुकीचे स्टेटमेंट दिलेलं असेल, पण असे लोक असतात की जे 35 पैकी 35 अटेम्प्ट करतात क्लरिकलच्या पेपरमध्ये, ते वर्ड प्रॉब्लेम कदाचित पहिले पिक करतात, कारण त्यांना तो कॅल्क्युलेशन पेक्षा वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला जास्त इझी होऊन जातं गाईस. पण आता जी उरलेली 95% जनता आहे त्यांच्यासाठी मी क्वेश्चन्स कुठून पिक झाला पाहिजे हे सांगतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमची सगळ्यात कॅल्क्युलेशन स्पीड कशी आहे ते बघा. तुम्हाला असं वाटत असेल की सर माझी कॅल्क्युलेशन स्पीड खूपच जबरदस्त आहे, बरोबर आहे, आणि पटपट जर मी सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन पासून सुरू केले तर माझा 15 मार्काचा होऊन जाईल सर, दणकन 15 मार्काचा 7-8 मिनिटात होऊन जाईल, एवढी माझी स्पीड आहे. सो गो विथ सिम्प अँड अप्रॉक्स गाईस. करेक्ट. सिम्प अँड अप्रॉक्स मध्ये जा तुम्ही. ठीक आहे. सिम्प्लिफिकेशन अप्रॉक्सिमेशन घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये गाईस. ठीक आहे. जर ज्यांना असं वाटत असेल की नाही बाबा माझी कॅल्क्युलेशनची स्पीड धीमी आहे, पहिले मी माझे जे परफेक्ट आहे ते कन्फर्म करून घेतो, सो गो विथ व्हॉट. क्वाड्रेटिक असेल तर क्वाड्रेटिकने लावा, कारण तुम्हाला माहिती आहे काही क्वेश्चन सायन्सवर खेळता येते आपल्याला आणि फॅक्टर्स पटापट आपण काढतोय. सो गो विथ क्वाड्रेटिक इक्वेशन. ठीक आहे. याने तुम्ही सुरुवात करू शकता. बघा मी सुरुवात सांगतोय इथे, स्टार्ट. ठीक आहे. ज्यांना असं वाटत असेल नाही सर क्वाड्रेटिक इक्वेशन नाही, आपण इथे ह्या लिहिलेल्या पार्ट पैकी आपण डीआय ने सुरू करू शकतो, पण डीआय ने क्वेश्चन कधीच सुरू करायचा नाही, लक्षात घ्या. तुमचं किती डीआय स्ट्रॉंग असेल तरी, कारण काय होतं ना, एखादी कंडिशन जर क्वेश्चनची समजली नाही, म्हणजे त्या 10 क्वेश्चन मध्ये 2 क्वेश्चन असे असतात निदान प्रत्येक डीआय मधला एक क्वेश्चन, की त्या कंडिशन मध्ये तुम्हाला ते फसवण्याचा प्रयत्न करतात, किंवा प्रॉपर जर रीड नाही केलं तुम्ही चुकीच्या व्हॅल्यूज तिथे लिहिता. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की पहिले जे आपल्याला कन्फर्म करता येते, म्हणजे जिथे आपण 15 क्वेश्चन घेतल्यानंतर सॉल्व्ह केल्यानंतर जे करेक्ट येते असेच क्वेश्चन्स आपल्याला पिक करायचे, लक्षात घ्या. ठीक आहे. मग त्याच्यात मी तुम्हाला काय बोललो, नंबर सिरीज तुम्ही घेऊ शकता, पण 5 पैकी तुम्हाला 3 लवकर क्लिक होईल, 2 ला उशीर होईल, किंवा रॉंग नंबर सिरीज येत असेल तर 3 लवकर क्लिक होईल, 2 क्लिक व्हायला वेळ लागेल. मग माझं कसं म्हणणं आहे, पहिल्या गो थ्रू मध्ये 35च्या क्वेश्चनच्या टॅब मध्ये मी पहिले क्वेश्चन बघून घेईल की क्वेश्चन कोणते कोणते आलेले आहेत, आणि त्याच्यानुसार माझी 1 मिनिटात तिथे स्ट्रॅटेजी बनवेल की भाई मुझे ये क्वेश्चन ही पिक करना है, बाकी ये क्वेश्चन को मुझे लास्ट में सॉल्व करना है. यू गॉट माय पॉइंट गाइस. आणि या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्ही बघा तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट पण जास्त होईल, करेक्ट आहे,
ॲक्युरसी पण प्रॉपर राहील आणि तुमचा एक कॉन्फिडन्स राहील की नाही मैंने क्वांट वाला पार्ट बहुत बेहतरीन तरीके से छुड़ा है. जसं मी मॉक मध्ये करत होतो किंवा होती त्याच पद्धतीने मी इथे डिलिव्हर करू शकले. आणि मी तुम्हाला सांगतोय जे तुम्ही मॉक सॉल्व्ह करता ते थोडेसे ॲज कम्पेअर टू पेपरच्या लेवलपेक्षा डिफिकल्ट असतात. म्हणून तिथे जो स्कोर येत आहे त्याच्यापेक्षा तुम्ही +5 मार्क पकडून चला तुमच्या रिअल एक्झाम मध्ये, जर तुम्ही फंबल झाले नाही तर, किंवा जर एक्झामचं प्रेशर घेतलं नाही तर. यू गॉट माय पॉईंट गाईज. मग आता बघा इथे आपण ज्या पॉईंटवर आलो होतो की सिन पॅन अप्रॉक्स आणि क्वाड्रेटिकने तुम्ही तुमचा पेपर स्टार्ट करून मार्क्स जे काही 15 ते 20 मार्क आहे ते कन्फर्म करू शकता. त्याच्यानंतर गाईज त्याच्यानंतर मी थर्ड पार्टवर येईल, डीआय वर येईल. माय डिअर फ्रेंड्स, मी डीआय मधले कमीत कमी 8 क्वेश्चन फास्ट मध्ये सॉल्व्ह करेल जे की 5 ते 6 मिनिटात झाले पाहिजे. बघा आता मी इथे तुम्हाला टायमिंगही सांगतो. सिन अप्रॉक्सची जर 15 क्वेश्चन येत असेल तर हा 5 ते 6 मिनिटात हे 15 क्वेश्चन तुम्हाला डिफाईन करता आले पाहिजे, किंवा मॅक्स टू मॅक्स 7 मिनिट्स गाईस. कितना 7 मिनिट. 7 मिनिटामध्ये तुम्ही हा खेळ संपवायलाच पाहिजे ऍट एनी कॉस्ट गाईस, कैसे भी करके. जर तुम्ही माझ्या सेशन मध्ये बघितलं असाल जेव्हा आपण सिन अप्रॉक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करतो, काही काय व्हॅल्यू तिथले तिथं कट करून किंवा लास्ट युनिट डिजिट वर खेळून ते क्वेश्चन सॉल्व्ह करतो, त्या पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे गाईस. करेक्ट. त्याच्यानंतर क्वाड्रेटिक इक्वेशन. क्वाड्रेटिक इक्वेशनला 5 क्वेश्चनला हार्डली हॅड तुम्ही 3 मिनिटात डन केलं पाहिजे. किती मिनिटात? 3 मिनिटात. म्हणजे आता तुम्ही लक्षात घ्या 15 आणि 5 20 हे 20 क्वेश्चन तुमचे 10 मिनिटात इथे डन झालेले आहे. लक्षात घ्या, कारण वर्ड प्रॉब्लेमला काही लोकांना थोडासा वेळ लागतो. करेक्ट आहे. म्हणजे 20 क्वेश्चन जर तुम्ही 10 मिनिटात डन करत असेल म्हणजे तुमच्याकडे पुन्हा 10 मिनिटं आहे. त्या 10 मिनिटात आता डीआय आणि वर्ड प्रॉब्लेमला तुम्हाला टच करायचा आहे. आता बघा मी 25+ ची स्ट्रॅटेजी घेऊन चालतो याच्यात. 25+ ची, खूप जास्त नाही बोलत आहे. 25+ कसं जायचं आहे, 20 मी इथे आणले, हे 10 मिनिटात जस्टिफाय करा. जास्तीत जास्त 11 मिनिटात करा, त्याच्यावर नाही जायला पाहिजे गाईस. तुम्ही मॉक मध्ये जर तुम्ही टायमिंग लावला असेल हे क्वेश्चन किती वेळात होत आहे तर तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. करेक्ट. मग आता उरलं डीआय आणि वर्ड प्रॉब्लेम. आता डीआय आणि वर्ड प्रॉब्लेम मध्ये बघा हा ऑप्शनल टेबल आहे, ठीक आहे, क्वाड्रेटिक किंवा नंबर सिरीज गाईस. लक्षात घ्या, दोनही आले तर मग सोने पे सुहागा आहे, म्हणजे डीआय तुमचा कमी होऊन जाईल त्यामध्ये. आता जर 2 डीआय पकडून मी चाललेलो आहे, सपोज 2 डीआय येतच आहे, म्हणजे मी 4ही शिफ्टचा म्हणजे 4थी शिफ्ट किंवा 3री शिफ्ट घेऊन चाललो आहे. सपोज 2 डीआय येत आहे तर याच्यातले 7 ते 8 क्वेश्चन सॉल्व्ह झाले पाहिजे. आता हे 7 ते 8 क्वेश्चन्स मी म्हणतोय, पण रिअल टाइम एक्झाम मध्ये सपोज तुमचा एकच डीआय तुम्ही पिक केला याच्यात, ठीक आहे, तुम्ही याच्यातला एकच डीआय पिक केला आणि 5ही क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि 10 वर्ड प्रॉब्लेम मधून 5 वर्ड प्रॉब्लेम घेतले, ठीक आहे, म्हणजे हे पुन्हा इथे 30 क्वेश्चन होत आहेत. म्हणजे बघा पुढच्या 10 मिनिटात पुन्हा हे 10 क्वेश्चन, म्हणजे 1 मिनिट देतोय मी याला, तरी तुमचे 30 क्वेश्चन होत आहे गाईस. मग मला असं वाटतं ह्या 30 क्वेश्चन मधूनही तुमचं जर 26-27 स्कोर जर येत असेल सो इट इज व्हेरी बेटर. मी ऍव्हरेज स्टुडंटसाठी बोलतोय. तर मला असं वाटतं की जो नॉर्मल स्टुडंट आहे त्यांनी या पद्धतीची क्वेश्चनची स्पीकिंग केली आणि स्किपिंग केला, म्हणजे मी इथे सगळे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला नाहीच म्हणतोय, बरोबर आहे, किंवा मी इथे पूर्ण डीआय सॉल्व्ह करायला नाहीच म्हणतोय. पण जर सिन अप्रॉक्स येत असेल किंवा क्वाड्रेटिक आणि नंबर सिरीज, सो यू शुड गो फॉर दॅट. नंबर सिरीजची एवढी प्रॅक्टिस करा, कसाही सिरीज आली तरी पहिल्याबरोबर क्लिक झालं पाहिजे, या पद्धतीने करा. माझे सेशन्स मी घेतलेले आहे, ते सेशन्स तुम्ही बघा की जर डिफरन्स थोड्या थोड्याने पुढे गेला असेल म्हणजे याचा डिफरन्स घ्यायचा, डिफरन्सने नसेल तर डबल डिफरन्सने, सगळ्यात ब्रह्मास्त्रवाला मेथड आहे गो. अदरवाइज यू शुड गो फॉर मल्टिप्लिकेशन ऍडिशन, मल्टिप्लिकेशन सबट्रॅक्शन, ठीक आहे, किंवा स्क्वेअर क्यूबची किंवा अल्टरनेट किंवा फेबोनाची आपण ज्याला म्हणतोय की नंबरची ऍडिशन होत गेली आणि नेक्स्ट नंबर येत गेलेला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही अप्रोच लावला तर मला नाही वाटत की जे क्वांटिटेटिव्हची ऍप्टिट्यूडची जी भीती आहे ती भीती तुमच्या मनामध्ये राहील गाईस. तर या पद्धतीने अप्रोच करा, रेग्युलर सेशन करा. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर वाटत असेल की प्रॉपर पद्धतीने आपलं सगळं प्रिपरेशन झालं पाहिजे तर नक्कीच आपली ही उडान 2.0 ची बॅच आहे विद्यार्थी मित्रांनो, जी सगळ्या बँकिंग आणि इन्शुरन्स एक्झाम साठी आहे, ठीक आहे. तर तुम्ही लक्षात ठेवा की इथे हा जो नंबर मी देतो आहे, ठीक आहे, काही तुम्हाला अडचण असेल ऍडमिशन वगैरेचा, ठीक आहे, तर तुम्ही नक्कीच ह्या नंबरवर कॉल करा आणि तुमचे जे काही प्रश्न आहे, तुम्हाला वाटत असेल की मकरंद सरांशी, म्हणजे जो व्यक्ती तुम्हाला इथे सांगतोय त्या व्यक्तीशी तुम्हाला बोलायचं आहे, तर मी माझा पर्सनल नंबर इथे तुम्हाला दिलेला आहे, ठीक आहे. तेवढं मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. तुम्ही तयार आहात का? ठीक आहे, हा क्वेश्चन तुम्ही स्वतःला टाका. आणि तुम्हाला सगळ्यांना मी 20, 21 आणि 27 सप्टेंबरला ज्यांची एक्झाम आहे, मी सगळ्यांना तुम्हाला त्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा देतो, ठीक आहे.
आणि तुम्हाला बॅच बद्दल काही जरी विचारायचं असेल, यात आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा प्रोव्हाइड करतो आहे. टेस्ट सिरीज हाय क्वालिटीची टेस्ट सिरीज तुम्हाला देतो आहे, म्हणजे दुसरी कोणतीही टेस्ट सिरीज घ्यायची गरज नाही. ठीक आहे, टाईअप केलेला आहे एका मोठ्या संस्थेसोबत आम्ही. ठीक आहे, आणि ती टेस्ट सिरीज तुम्हाला देतो आहे. फक्त फीस तुम्हाला द्यायची आहे 3,999 अधिक जीएसटी गाईज, आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स भेटणार आहे गाईज. तर हा नंबर लक्षात ठेवा, मकरंद सरांचा नंबर आहे. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मी तुमच्या सोबत आहे विद्यार्थी मित्रांनो. डरना किस बात का, क्या लेके आए थे क्या लेके जाएंगे दोस्तों, करेक्ट. तो ये सिलसिला अपना जारी रहेगा, असे सेशन आपले चालू राहील. आणि आपलं सेशन मंडे टू फ्रायडे, लक्षात ठेवा, मंडे टू फ्रायडे 6 PM ऑन दिस पर्टिक्युलर चॅनल. मंडे टू फ्रायडे 6 वाजता क्वांट घेऊन येतो. क्वांट हा सब्जेक्ट, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड गाईज. तर सेशन करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा अशा व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे गाईज.